मंदिर जितकं प्राचीन आणि प्रसिद्ध आहे तितकंच ते रहस्यमय देखील आहे। तर वर्षातनं दोनदा इथे किरणोत्सव होतो, 14 सप्टेंबरला आणि 28 मार्चला। सूर्य उगवला ना, सूर्याची किरण बरोबर नंदीच्या मागच्या झरोक्यातनं शिवलिंगावर पडतात। आता वाजलेले आहे सकाळच्या 5। बेकार गरमी आहे, बेकार थंडी आहे। आता थंडीमध्ये आम्ही जाणार आहे गाडीवरती भुलेश्वर मंदिराकडे। आईला आपली गाडी म्हणत असाल आपला मालक कुठे घेऊन चाललाय पाट्याच्या गारट्यात। मंडळी, पुण्यावरून भुलेश्वरला येण्यासाठी सोपे 2 मार्ग आहे। हडपसर किंवा सासवड मार्गे येऊ शकताय, नाही तो सीधा मॅप लगाओ और आ जाओ, टेन्शन मत लो। चहा प्यायला थांबलेलो आम्ही आता लोणी काळभोरच्या पुढे। साई A1 गुळाचा चहा बघू शकताय तुम्ही। मित्रांनो, एक 4-5 दिवसाआधी मी खूप छान असा निर्णय घेतला होता की चहा आपल्याला सोडून द्यायचा आहे। मी सोडला होता पण काय ही एवढी छान थंडी है का नहीं यार, कैसे नहीं पी सकता इसको, मना नहीं कर सकता। चाहिए, ठंडी में तो बनती है यार। एकदम कडक खूप छान असा एक्सपिरियन्स आहे थंडीमध्ये गाडीवरती फिरण्याचा। आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहे, भुलेश्वर मंदिर आहे ते। अशा प्रकारे 2-2 कप चहाचे पिऊन आम्ही मारली कल्टी। बघतोय तर काय सूर्योदय झाला आहे। खरं तर आम्हाला हा गाडावरूनच एन्जॉय करायचा होता, पण पोहोचेपर्यंत टाइम होईल त्यामुळे आम्ही खालूनच दर्शन केलं। मित्रांनो, जे स्टार्टिंगचं कोवळं सूर्योदय बघायला जो डोळ्याला गारवा मिळतो तो दुपारच्या 12च्या उन्हात नाही। हल्ली असं पण कामाच्या यापात दर्शन होतच नाही सूर्याचं रोज। आज बघून मस्त वाटलं। मित्रांनो, आपण पोचलोय आता मंदिराच्या पायथ्याला आहे। इथून आपण भुलेश्वर मंदिराची पहिली झलक बघू शकताय। खूप छान असं मंदिर दिसतंय। अशा प्रकारे आपले लाडके डॉगीसबाई आमच्या मागे लागण्याच्या तयारीत दिसत होते। पटकन ती करत करत आपण शेवटी येऊन पोचलो मंदिराजवळ। इथे मंदिराच्या आवारामध्ये तुम्हाला पार्किंगसाठी भरपूर अशी जागा पाहायला मिळेल। तुमच्या गाड्या एकदम सुरक्षित लावू शकताय तुम्ही इथे। मित्रांनो, इथं मंदिराचा परिसर खूप छान आणि स्वच्छ मेंटेन ठेवलेला आहे। आणि तेवढ्यात आपलं शूट चालू असताना एका आजीनं मला मदतीला बोलवलं। कुठून आलाय तुम्ही? पुण्याहूनच आलाय। दम्मानी हा आणि धरायला असला ना, तुम्ही दर सोमवारी येता का? आयुष्यात पहिल्यांदा आले। कसं वाटलं मंदिर? सुंदर आहे। कुठले इथलेच का? आम्ही इथलेच, पुण्यातलेच। पुण्यातले? हो हो। तुम्ही कायम येता का? नाही, मी पण फर्स्ट टाइमच आलोय। छान आहे पण। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रतीक काटकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, हे जे तुम्ही मंदिर बघत आहे हे मंदिर पुण्याजवळील पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातील भुलेश्वर मंदिर आहे। हे मंदिर जितकं प्राचीन आणि प्रसिद्ध आहे तितकंच ते रहस्यमय देखील आहे। तर आपण सविस्तर सगळी माहिती जाणून घेणार आहे। आतमध्ये जाऊन सगळं पूर्ण एक्सप्लोर करणार आहे मंदिर कसं आहे आणि त्या रहस्य बाबतीत काय काय आपल्याला जाणून घेता येईल ते आपण विचारपूर्वक सगळं जाणून घेऊ। भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलत मंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर वसलेलं आहे। मंदिराच्या बाहेर तुम्हाला एक छान अशी मोठी घंटा बघायला मिळेल। मंदिर असं मस्जिदीच्या रूपात तुम्हाला बघायला भेटेल इथे। मंदिराचं पूर्ण काम काळ्या दगडामध्ये तुम्ही पाहू शकता। पूर्ण मंदिराचं काम काळ्या दगडामध्ये झालेलं आहे। खूप आधीच आहे, खूप वर्ष आधीच आहे। त्या काळात कसे लोक आर्किटेक्चर करत होते बघा।
जिना चढून वर गेल्यावर मंदिरामध्ये प्रवेश होतो. मंदिराचं पूर्ण बांधकाम हेमाडपंथी पद्धतीनं बांधलेलं दिसून येतं आपल्याला. मंदिरात कासव आणि त्याच शेजारी नंदी असून पुढे सुंदर कोरीव मंदिरात शिवपिंड आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. आमचे मित्र शुभम गाडेकर यांचे काका इथे पुजारी आहेत. तर इथं प्रसादाचं मी ऐकलेलं आहे की बाबा प्रसाद गायब होतो, म्हणजे त्याच्या मागचं काय रहस्य? कमी होतो. हां हां. नमस्कार, मी निलेश गुरव, फुलेश्वर पुजारी. हे मंदिर 8व्या शतकात चालुक्यांनी स्थापना केली. आतला गर्भगृह, अंतराळ, हा ध्यान मंडप आणि नंदी एवढं बांधकाम झालं हे 8व्या शतकात, 1200 वर्षापूर्वी. पूर्णपणे हेमाडपंथी, सिमेंट, चुना, लाकूड असं काही नाही, फक्त दगडादगड ठेवून झाले. नंतर 400 वर्षानंतर इथे सत्ता होती देवगिरीच्या यादव. त्यांनी 12व्या शतकात पुन्हा जीर्णोद्धार केला. त्यामध्ये त्यांनी साईडचं बांधकाम आहे ना पूर्णपणे पॅक करून घेतलं. हा दगड बघा, हा दगड हा बेसाल्ट दगड आहे. हा ज्वालामुखीत गावातून तो दगड वेगळा आहे. हे 8व्या शतकातलं, हे 12व्या शतकात. ते पण त्यांनी पूर्णपणे हेमाडपंथीच केलं. सिमेंट, चुना, लाकूड असं काही नाही, फक्त दगडादगड ठेवून केलं. नंतर 1634 मध्ये इथले आपले मराठा सरदार होते मुरार जोगदेव, त्यांनी हा मंदिराच्या सभोवताली किल्ला बांधला. तटबंदी पडलेली आहे, बुरुज वगैरे आहे व्यवस्थित, तुम्हाला दिसते. बरोबर. हे किल्ल्याचं नाव ठेवलं त्यांनी दौलत मंगळगड. दौलत मंगळगड. ते किल्ल्यातले मंदिर असल्यामुळे मुघलांनी त्या काळात स्वारी करून ही मंदिराची संपूर्ण तोडफोड करून टाकली. आणि जेव्हा ते मुघल लोक तोडफोड करत होते तर आतले जे शिवलिंग आहे त्याला असे दोन्ही बाजून 2 होल पडलेले आहे. त्याच कारणामुळे आता म्हणजे मस्जिदीसारखं मंदिर दिसते. जेव्हा ते मुघल लोक तोडफोड करत होते तेव्हा आता जे शिवलिंग आहे त्याला असे दोन्ही साईडने होल पडलेले. त्यातून भुंगे निघून ते सैनिकांना चावायला लागले, म्हणून ते अर्धवट मंदिर तोडून पळून गेले. नंतर 70-80 वर्ष मंदिर हे असंच भग्नावस्थेत होते. नंतर 1740 मध्ये पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी त्यांनी इथे काही वर्ष तपश्चर्या केली. त्यांना दृष्टांत झाला म्हणून त्यांनी वरचे 3 शिखर बाहेरून दिसतात. आणि तुम्ही मंदिरात एंट्री केली ना, तो मंडप, खालची बाजारपेठ, धर्मशाळा ही पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामींनी महाराजांच्या अध्यक्षतेखाली 1740 मध्ये पुन्हा जीर्णोद्धार केला. त्यांनी समाधी वगैरे इथे बांधून ठेवली, पण समाधी काही ते घेतली नाही. समाधी घेतली सातारा जिल्ह्यात 10 वर्षी गावात. आणि आता हे मंदिर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात हे पुरातत्व विभाग, त्यामुळे इथले फोटो, महात्म्य, जीर्णोद्धार, रंगरांगोटी ते काय अशी मंदिराची पब्लिसिटी करून देत नाही. त्यामुळे ठराविक लोक येतात त्यांनाच मंदिराबद्दल माहिती मिळते. आणि तुम्ही नंदी बघितला नाही, तुम्ही भारतात कुठे जरी गेला तरी तुम्हाला असा नंदी नाही बघायला भेटणार की त्याची मान अशी थोडीशी तिरकी आहे. महाराजांच्या कुठल्याही मंदिरात गेला तर नंदीची मान ही सरळ असते. तर वर्षातनं 2दा इथे किरणोत्सव होतो, 14 सप्टेंबरला आणि 28 मार्चला. सूर्य उगवला ना, सूर्याची किरण बरोबर नंदीच्या मागच्या झरोक्यातून शिवलिंगावर पडतं. त्यासाठी नंदीची मान अशी थोडीशी तिरकी आहे. वर्षातून 2दाच होते काय फक्त? हो, 14 सप्टेंबर आणि 28 मार्च. आणि तुम्ही मंदिराच्या उजव्या साईडला गेला तर संपूर्ण रामायण कोरले शिल्परूपात. सीता संवर आहे, सीता हरण आहे, राम भरत भेट आहे, सर्व शिल्परूपात रामाने. आणि डाव्या साईडला संपूर्ण महाभारत आहे. त्यामध्ये तुम्हाला द्रौपदी संवर, कर्णवध, द्रोणाचार्यांचा वध, गंगापुत्र भीष्म ज्यांना इच्छित मरण होतं ते शेष 25 आपले तो पण प्रसंग कोरलेला आहे. म्हणजे संपूर्ण रामायण आणि महाभारत. इथे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला इथला उत्सव असतो. उत्सव दिवशी देवाची पालखी, कावड, महिनाभर भंडारे वगैरे चालू असतात. आणि तुम्ही सकाळी सकाळी आला तर आपलं जे शिवलिंग आहे ते बाजूला पण नव्हतं वरचं, त्याच्या आतमध्ये 3 लिंग आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मध्ये गंगा म्हणून पाणी येतं, तिथे आपण असे पेढे, दूध, केळी, गांजा, गोटा काय प्रसाद ठेवला, आपली भक्ती श्रद्धा असेल तर तो प्रसाद कमी होतो. ते बघायचं असेल तर सकाळी 6ला आणि संध्याकाळी 8ला 2 टाइम प्रसाद ठेवला होतो. जेव्हा शंकर भगवान कैलासावर येऊन ध्यानाला बसले होते त्यांना पुन्हा कैलासावर येण्यासाठी पार्वती मातेने जे बिल्लिनीच्या रूपात शंकराला बोलवलं नाचगाणं करून ते येतेच, त्याच्यामुळेच नाव पडलं होतं. म्हणून या टेकडीला भुलेश्वर असे नाव पडले. तुम्ही महाराष्ट्रात कुठे गेला तर इथे एक अशी गणपतीची मूर्ती आहे की ती स्त्रीच्या वेशात आहे. प्रदक्ष मार्गाने दिसेल तुम्हाला. तर त्या अवताराला गणपतीच्या विनायकी असे म्हणतात. विनायकी गणपती. आम्ही ते पेशवे काळापासून 1742 पिढी दर पिढी पूजेचा हक्क हा आमच्या घराकडे. आता माझी 7वी पिढी चालू. चांगलंय. चांगलं कार्य चालू आहे तुमच्या माध्यमातून. पण अजून एक मला प्रश्न विचारायचा होता, मंदिर हे 3ऱ्या मजल्यावरती आहे का काय?
नाही तसं वाटतं पण नाही तसं काय, सगळं भरून घेतलेलं आहे. बरं. मी असं ऐकलं होतं की ह्याच्या खाली पण नाही. 2 मजले आहेत, तिसऱ्या मजल्यावर हे पण तसं काय गुफा वगैरे काय नाही खाली. खाली असं. गुफा भरपूर आहेत, मला 6-7 गुफा मिळतील, हां. पण मंदिराच्या खाली काय नाही. चालेल काय तसे पुरातन विभागाने खाली चेक केलं खोलून, तसं काय आढळलं नाही रस्ता म्हणून परत त्यांनी ते बंद केलं. बरं. चालेल. खूप छान अशी माहिती दिलेली आपल्या निलेश दादांनी, त्यामुळं त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद साहेब. मंदिराच्या लेफ्ट साईडला तुम्हाला रामायण काळातील विविध मूर्ती दिसून येतील. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर बाहेरून आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं सुंदर मंदिर असेल, पण त्यापेक्षा जास्त सुंदर आहे हे मंदिर. प्रदक्षिणा मार्गावर 3 ते 4 थर मूर्तिकाम आपल्याला दिसून येतं, पण दुर्दैव आहे आपलं, सर्व मूर्ती मुघलांनी ठरवून फोडल्याचं आपल्याला लक्षात येते. आजकाल हरवलेली चिमणी बघायला भेटली आपल्याला शांत मंदिरामध्ये. तिचा आवाज क्या बात आहे. मित्रांनो, तुम्ही भगवान शिवचं अर्धनारेश्वर रूप पाहिलं असेल. गणपतीची स्त्री रूपातील मूर्ती इथे तुम्हाला पाहायला भेटेल बुलेश्वर मंदिरामध्ये, जे की विनायके नावाने ओळखले जाते. अद्भुत रहस्य आहे. जसं की आपल्या निलेश काकांनी आपल्याला सांगितलं की मंदिराच्या लेफ्ट साईडला तुम्हाला पूर्ण रामायण पाहायला भेटेल आणि मंदिराच्या राईट साईडला तुम्हाला पूर्ण महाभारताचे जे शिल्पकोरीव काम आहे ते तुम्हाला यातमध्ये पाहायला भेटेल. तुट पलीकडे खिडकीतनं ये बघू चल. कसा दिसतोय हा निसर्ग, शुद्ध वारा, हिवाळीने भरलेला मळा आणि शांततेचं वातावरण. तर मित्रांनो, हा होता आपल्या सिरीजचा पहिला एपिसोड, म्हणजेच की आपण बुलेश्वर मंदिराला आलेलो आहे. खूप छान असं एक्सपिरियन्स करायला मिळालं, खूप पॉझिटिव्ह वाईब झाल्या. म्हणजे आम्ही विचार केला नव्हता एवढं आतून मंदिर छान आणि सुंदर असेल. त्याच्या कितीतरी पट्ट्यानं मंदिर खूप छान आहे. तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल लाईफमध्ये तर एकदा सकाळी, फक्त सकाळच्या वेळेला या, म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान बुलेश्वर मंदिरामध्ये या. खूप छान एक्सपिरियन्स अनुभवायला मिळेल. ते पक्ष्यांचे जे आवाज आहेत ना, चिमण्यांचे वगैरे, अनबिलिव्हेबल, एकदम मस्त. म्हणजे मन आज भरपूर मी रिलॅक्स झालो आहे. म्हणजे कामाचं जे काही प्रेशर असतंय ना आपल्यावरती, जो काय स्ट्रेस वगैरे, तो एकदम कुठंतरी मनाला शांती करायची असेल तर तुम्ही 100% मंदिरात या, तुम्हाला तो नक्की अनुभवायला मिळेल. आणि हां, आपण एक नवीन प्लेलिस्ट चालू करणार आहे, म्हणजे सिरीज चालू करणार आहे, ज्यामध्ये आपण पुण्याजवळील जेवढे पण प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहेत ते आपण या सिरीजच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्ही पूर्ण आपले व्हिडिओ पाहत राहा. मी तुम्हाला दर संडेला एक नवीन व्हिडिओ आणत जाईल.